आज मी असे उपवासाचे नरम चटक धिरडे केले बरं का. ते कसे पुढे सांगतेच मी तुम्हाला. आज आहे दुसरी माळ आणि कलर आहे लाल. तर दुसऱ्या माळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर बघा मी इथं धिरडे कसे केले. 2 वाट्या इथं भगर घेतली आणि 1 वाटी साबुदाणा भिजत घातलेला होता. तो रात्रीच साबुदाणा भिजत घातलेला होता कारण चांगला भिजला पाहिजे. त्याच्यानंतर इथं हिरवी मिरचीचं माझं मिक्सरचं भांडं होतं कारण मिरची पण टाकायची आपल्याला, म्हणून साबुदाणा, भगर, हिरवी मिरची आणि थोडेसे शेंगादाणे हे सगळं मिक्सरमध्ये घ्यायचं आणि बारीक वाटण तयार करायचं. 5 मिनिटं भिजू द्यायचं पाणी वगैरे टाकून आणि 5 ते 10 मिनिटं भिजल्याच्या नंतर छान इथं डोश्याचा तवा ठेवायचा. थोडंसं त्याला तेल लावायचं. तेल, तूप तुम्ही काही पण लावू शकता. मी शेंगादाण्याचं तेल आणलेलं आहे उपवासासाठी. आणि छान इथं छोटे छोटे असे धिरडे करून घेतले. बटाटे पण उकळून घेतले होते आणि त्यासाठी मी इथं छान रस्सा भाजी बटाट्याची केलेली आहे. अशा प्रकारे बटाट्याची भाजी केली आणि त्याच्यासोबत छान असे धिरडे केले उपवासाचे. छान तिखट मीठ टाकून असे छान धिरडे तयार झाले. आमच्या साहेबांनी छान असा नाश्ता म्हणजे फराळ करून घेतला आणि त्याच्यानंतर मी त्यांचा टिफिन भरून दिला. 2-3 धिरडे आमटी म्हणजे बटाट्याची भाजी आणि धिरडे त्यांना दिले. थोडंसं हे बॅटर राहिलं होतं धिरड्यांचं, तर समर्थला आवडतात हे धिरडे म्हणून समर्थला करून दिले. तुम्ही बघू शकता किती नरम चटक झाले आणि छान असे 2-3 त्याच्यात अजूनच नरम झाले बॅटर छान भिजल्यामुळं. त्याच्यानंतर ते चालले गेले. समर्थाने पण फराळ केला, नाश्ता केला आणि त्याच्यानंतर माझं इथं देवीचं आता घटाला पाणी घालणं, पूजा करणं, त्याच्यानंतर माळ टाकणं हे असं माझं काम चालू होतं. मी माझं सगळं आवरल्याच्या नंतर इथं मी माझी पूजा करायला घेतली. हळदी कुंकू वाहून आता दिवा तर आपला 9 दिवस कंटिन्यू चालू राहणार आहे आणि दुसरी माळ मी गुलाबाची घातलेली आहे. आता गुलाबाची फुलं तर आपल्याकडं नाही आहे, 1-2च फुलं येतात, परंतु आता 9 फुलं पाहिजे. त्याच्यामुळं मी गुलाबाचे फुलं न वापरता इथं पानं वापरलेले आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.